तर भावांनो, तुम्ही विचार करत असाल नेमक्या हा काय विषय, तर चला पुढे तुम्हाला दाखवतो. तर राम राम मंडळी, आज आपण चाललो होतो महेंदर भाऊच्या ट्रॅक्टरला डिझेल आणायला. हा ट्रॅक्टर ऊसाने एवढं भरून चालला होता ना, असं वाटलं अंगावर पडतो काय. त्याच्यामुळे आम्ही थोडं पाठीमागच थांबून घेतलं. इथून चालताना तर डायरेक्ट एखाद्याच्या वावराच्या बांधवून चालतोय का अशी फिलिंग येत होती. महेंदर जशी काही सासवडेच आहे भाऊ, स्वतःच्या हातानेच नळी काढली, स्वतः डिझेल भरून घ्यायला लागला. मित्राकडून पार्टी होती तर काय, आम्ही आलो ना वडे खायला आलो. तर बघतो मयूर भाऊ चटणी चालवायचं काम चालू होतं. आज खूप दिवसानंतर आपल्याला कटिंग करायला टाइम भेटला होता. मग काय गेलो हर्षू भाऊ आणि विजू भाऊच्या दुकानात. हे आपल्या सुनील काकाचं घर आहे बरं का. तरी ते आपण हा गणपतीचा मोठा साचा घ्यायला आलो होतो. हा साचा एवढा जड होता ना की एकट्याला उचलणं खूप अवघड होतं. तरी पण आपण कसं तरी वर दिला. सगळ्यांचा मूड ऑफ झाला, कारण तो साठा त्या बॉक्स बसलाच नाही. बरं आहे, चला देवाच्या काही वेगळं असेल म्हणत, असं म्हणून आपण आपलं काम पुढे चालूच ठेवलं. मित्रांनो, ते म्हणतात ना, सबर का फल मिठा होता है. मग काय काढली आपली प्लॅटिना, निघालो लासलगावला. तर विंचूरमध्ये आल्यावर पहिले आपल्याला भगव्या झेंड्याचं दर्शन होतं. तर आज सुजितच्या पुतण्याचा बर्थडे होता, त्यासाठी आपण केक घ्यायला गेलो होतो अयंगार बेकरीमध्ये. मग काय सुजित केक घेऊस तर आपण आपली हेअरस्टाईल क्लिअर करून घेतली. तोपर्यंत बेकरीवाल्याने आपल्याला आपला केक रेडी करून दिला. नंतर आपण लासलगावच्या महिला बेकरीमध्ये गेलो आणि सुजितला पाव घ्यायचे होते, पाव घेऊन टाकले. मित्रांनो, या लासलगावच्या बेकरीमध्ये पाव, टोस्ट सगळं भेटतं बरं का. बरंच पाट्यावर आल्यावर मंगेश भाऊची पाणीपुरी एकदा नक्कीच ट्राय करून बघा. तर मित्रांनो, असेच नवनवीन व्लॉग बघण्यासाठी आपल्या अकाउंटला फॉलो करा.